बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर होणारे हल्ले तसेच पिंपळगाव शहरात हिंदू तरुणावर झालेला भ्याड हल्ला या हल्ल्याच्या निषेधार्थ निफाड शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निफाड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला। निफाड शहरातील तरुणांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 9 वाजता जमत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विराट रॅलीला सुरुवात झाली। यावेळी हिंदू तरुण आणि नागरिकांनी डोक्यात भगव्या टोप्या तसेच हातात भगवा ध्वज आणि दंडावर काळ्या फिती बांधत या रॅलीला सुरुवात झाली। यावेळी हिंदू समाजाचे निफाड तालुक्यातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यानंतर प्रशासनाला बांगलादेशात होणारे हिंदूंवर अत्याचार तसेच पिंपळगाव शहरात झालेल्या हिंदू तरुणावर हल्ल्याचे निवेदन देण्यात आले आणि ही रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आली। बांगलादेश आणि पिंपळगावला ज्या हिंदू समाजावर ज्या घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी निफाड सकल समाजाच्या वतीनं हिंदू समाजाच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हिंदू धर्मियाने त्या ठिकाणी सहभाग घेतला। खऱ्या अर्थानं ह्या अत्याचार जो घडतोय हा अत्याचार जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे। बांगलादेशमध्ये जरी असेल तरी आंतरराष्ट्रीय लेवलला त्या कारवाई झाली पाहिजे, कारण अशा ज्या घटना आहेत या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे। कारण प्रत्येक देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये सुद्धा सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात, म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही। बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थानं हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर त्या ठिकाणी त्याचे निषेधार्ह आहे आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करून अतिशय शांततेमध्ये हा मूक मोर्चा या ठिकाणी पार पाडला।